मित्रांनो, एक महिला 2 वर्ष झाडावर राहिली होती. ऊन, वारा, पाऊस या सर्वांना सोसत ती मुलगी झाडावरती राहिली होती, एक टेंट बांधून. तर ती मुलगी झाडावरती का राहिली होती? जमिनीवरती जागा नव्हती का? का स्वतःच्या स्वार्थासाठी राहिली होती? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. कॅलिफोर्नियातील हम्बोल्ट काउंटी जंगलात लुना नावाच्या 1000 वर्ष जुन्या रेडवूड झाडाचे रक्षण करण्यासाठी ती महिला तिथे धावली होती. लाकूड तोडी कंपनी होती. त्या कंपनीनं कॅलिफोर्नियामध्ये एक जंगल तोडण्याची मोहीम हाती घेतली. पण ते माहिती त्या महिलेला मिळाली. त्या महिलेचं नाव आहे जुलिया बटरफ्लाय हिल. ही संपूर्ण घटना आहे 1997 सालची. त्यावेळी त्या लाकूड कंपनीला वाटलं की बाबा हे जंगल साफ करून इथे डेव्हलपमेंट केली पाहिजे, डेव्हलपमेंटचे काहीतरी प्रोजेक्ट आणले पाहिजे. ही गोष्ट ज्या वेळेला त्या महिलेला म्हणजे जुलिया हिलला समजली, त्यावेळेला जुलिया हिल ही त्या झाडांच्या त्या जंगलाच्या बचावासाठी पुढे सरसावली. आणि ती पुढे सरसावल्यानंतर तिला भरपूर असा विरोध सुद्धा त्या कंपनीने केला. पण हा विरोध आपल्याला जुमानता येत नाही हे मात्र लक्षात आल्यानंतर त्या महिलेनं त्या एका तिथल्या संपूर्ण उंच अशा झाडावरती म्हणजे 180 फूट उंच या झाडाच्या टोकावरती गेली आणि तिथं तिने राहण्याचा निर्णय घेतला. कंपनीला आणि जनतेला सुद्धा वाटलं की ही महिला फक्त स्टंट करते, पण हा स्टंट नसून 8 दिवस झाल्यानंतर सुद्धा ती महिला त्या झाडावरती होती आणि त्या झाडावरती तिचे सहकारी तिला जेवण वगैरे देत होते. तर जेवण देण्यासाठी त्या सहकाऱ्यांना तिथं रोपवे बांधावं लागला आणि त्या रोपवेवरून तब्बल 2 तासाची कसरत करून त्या महिलेला जेवण पाणी वगैरे देण्याची सुविधा ती करत होते. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, तर तब्बल जोपर्यंत कंपनी माघार घेत नाही तोपर्यंत त्या महिलेला ते आंदोलन तसंच चालू ठेवायचं होतं. आणि तोपर्यंत ती महिला त्या झाडावरती राहणार होती. तोपर्यंत निसर्ग तर काही थांबणार होता का? निसर्गामध्ये भरपूर ऋतूंमध्ये चेंज होत असतो. त्यावेळेला ऊन असो, वारा असो, पाऊस असो आणि इव्हन गारपीटाचा सुद्धा त्याला सामना करावा लागला. यामध्ये तिनं मात्र ताडपत्री एका त्या झाडाच्या एका फांद्या तोडून वगैरे तिथं ताडपत्री बांधली आणि राहण्याची सोय तिनं तिथंच केली. आणि पावसाचं जे काही पाणी आहे ती पाणी एका याच्यामध्ये साठवून ती पाणी ती पेत होती. आणि तिथंच नंतर सुविधा करत तिनं गॅस वगैरे शेगडी वगैरे या सिस्टम सगळ्या वर नेऊन खाण्यापिण्याच्या सोयी सुद्धा तिनं वर केल्या होत्या. तिथं जेवण बनवून ती तिथं राहत होती. पण तिला त्रास देण्यासाठी कंपनीनं मात्र भरपूर असे प्रयत्न केले. आसपास जी शेजारी असणारी जी काही झाडं होती त्या झाडाच्या शेजारी ती झाडं सुद्धा त्या कंपनीनं तोडली की ती भिल आणि आपण तिचं झाड तोडतोय हे पाहिल्यानंतर तरी ती खाली उतरेल असं काहीच त्या कंपनीला वाटलं होतं. पण तरीही ती महिला त्या महिलेच्या मनी दृढ निश्चय होता की आपण हे जंगल वाचवून राहायचं, भलाही जीव गेला तरी बेहत्तर. आणि ती महिला खाली उतरली नाही. त्यांच्या सहकाऱ्यांना त्या जंगलापाशी येणं किंवा तिला जेवण देणं हे सुद्धा त्या कंपनीनं बंद केलं होतं. तरी सुद्धा ती महिला मागे हटली नाही. त्या महिलेनं जीवाचं रान करून ते जंगल वाचवण्याचा प्रयत्न केला आणि अखेर तो दिवस उजडला. तो म्हणजे 18 डिसेंबर 1999 आणि त्या दिवशी मात्र कंपनीला कळून चुकलं काही जरी केलं तरी जुलिया हिल ही हार मानणाऱ्यातली मुलगी नाही. आणि त्यावेळेला मात्र कंपनीनं गुडघे टेकले आणि जुलिया हिल ही त्या झाडावरून उतरली. झाडावरून उतरल्यानंतर तिची काय प्रतिक्रिया होती तो व्हिडिओ पाहिल्यानंतर. Luna and all of the other trees 200 feet around her were saved. त्याला नमस्कार करताय आणि ओक्साबोक्षी अशी ती महिला रडत आहे. तिला त्या आनंद अशी होते की मी इतकं कष्ट घेऊन हे जंगल वाचवू शकले. याची ही एक प्रेरणादायी अशी कहाणी होती. झाडाप्रती असलेलं, निसर्गाप्रती असलेलं प्रेम हा तिचा वैयक्तिक अशी लढाई नव्हती, तर ती वैयक्तिक लढाईच्या पलीकडे असा तिचा आदर्श घालणारी ही लढाई झाली. जंगलतोड ही आपल्या काळातील सर्वात गंभीर पर्यावरणिक समस्यापैकी ही एक समस्या आहे. जुलिया हिलचा लढा हा केवळ झाडांचं रक्षण करण्याबद्दल नव्हता, तो जंगलावर अवलंबून असलेल्या असंख्य अशा प्रजातींचे अस्तित्व सुनिश्चित करण्याबद्दलचा तो लढा होता. आणि अखेर त्या लढ्याला यश आलं. ते म्हणजे 18/12/1999 एक महिला निसर्ग वाचवण्यासाठी पुढे येते, झाडावरती 2 वर्ष राहते आणि तेही 180 फूट उंचीवरती. तिचा तो नंतर उतरल्यानंतरचा तो आनंद हा संपूर्ण जगाला आनंद देण्यासारखा आनंद होता. तर मित्रांनो, अशी प्रेरणादायी स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आणि सोबतच आपण झाडं वाचवली पाहिजे, निसर्ग वाचवला पाहिजे, तरच ही पृथ्वी वाचणार आहे. कारण कोरोनाच्या महामारीमध्ये आपण पाहिलं आहे ऑक्सिजनची किंमत काय होती आणि तोच ऑक्सिजन ही झाडं आपल्याला फ्रीमध्ये देत असतात. आपल्याला ज्या वेळेला रोगराई येते किंवा उन्हाळा येतो त्यावेळेला आपल्याला झाडांची आठवण होते, पण पावसाळा आल्यानंतर आपण त्या गोष्टीकडचा विसर पडतो. पण पावसाळ्यात ही झाडं लावली तरच उन्हाळ्यात आपल्याला सावली मिळणार आणि ऑक्सिजन मिळणार. त्यामुळे आता पावसाळा सुरू झालेला आहे. आपण किमान एकतरी झाड प्रत्येकाने लावावं आणि झाड लावून आपली जबाबदारी संपत नाही, तर ते झाड जगवण्याचं सुद्धा आपण विडा उचलला पाहिजे. जुलियन हिल बद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्ही जर चॅनलवरती नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. परत भेटू असाच एक सामाजिक उपक्रम घेऊन आणि नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.